नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एका भक्ताने स्वामींना अगदी साधा पण खूप खोल प्रश्न विचारला. तो म्हणाला, स्वामी, तुमचं नामस्मरण करताना, पूजा करताना मला झोप येते, मन शांत बसत नाही, डोक्यात विचारांचं वादळ उठतं. मी जेव्हा नामजपाची माळ हातात घेतो त्यावेळी माळेतील प्रत्येक मणी फिरवताना जसं जसं एक एक मणी मागे येतो तसं तसं मनातील विचारही पुढे येत राहतात. घरातील अडचणी, चिंता, तणाव, जीवनातील अनेक गोष्टींवर चिंता ही सुरूच असते. खरं तर मनाला तुमच्या भक्तीत रमायचं असतं स्वामी, पण ते जमत नाही. अशा वेळी मी काय करावं? मंडळी, यावर स्वामींनी त्या भक्ताला एक सुंदर उदाहरण देत उत्तर दिलं. स्वामी म्हणाले, समज तुझ्याकडे 2 घरं आहेत. एका घरात तू स्वतः राहतोस, ते तुझं स्वतःचं हक्काचं घर आहे, आणि दुसरं घर तू भाड्याने दिलं आहेस, पण त्या घरातले भाडेकरू तुला खूप त्रास देतात. आता जर तुला त्या त्रासदायक भाडेकरूंना बाहेर काढायचं असेल तर ते लगेच घर सोडून जाणार नाहीत. ते तुला त्रास देतील, मुदत मागतील आणि थोडा वेळही घेतील. पण जर तू ठाम राहिलास तर हळूहळू एक एक करून ते घराबाहेर जातील आणि तुझं घर रिकामं करतील, आणि शेवटी ते घर पूर्णपणे मोकळं होईल. मंडळी, स्वामी पुढे म्हणाले, तसंच तुझ्या मनाचं आहे. तुझ्या मनाचा एक भाग देवाला समर्पित आहे, पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजूनही षड्विकार राहतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार लगेच निघून जात नाहीत, पण त्यांना घालवण्याचे एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे नामस्मरण. म्हणून मन लागलं नाही तरी नामस्मरण सोडू नकोस. माळ हातात घेत राहा, नाम घेत राहा. हळूहळू ते विचार, ते विकार त्या भाडेकरूंप्रमाणे तुझ्या मनातून निघून जातील, आणि एक दिवस मनापासून अखंड नामस्मरण आपोआप घडू लागेल. म्हणून मंडळी, स्वामींनी दिलेला हा उपाय आपण सर्व स्वामी भक्तांनी आपल्या जीवनात अंमलात आणायला हवा, जेणेकरून आपल्या मनातील षड्विकार दूर होतील. चला तर मग अखंड स्वामी नामस्मरण करूया आणि आपण निशंक निर्भय मनाने स्वामींच्या चरणी शरण जाऊयात. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.